अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच गुरुवार, खरं तर गुरुवार हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। 7 लवंग गुरुवारच्या दिवशी या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळल्या तर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात किंवा संपूर्ण तुमच्या कुटुंबात तुम्हाला शत्रूंचा काही त्रास असेल तर त्या त्रासातून तुमची मुक्तता होईल। बऱ्याच वेळा घरातील लोक आपल्याला किंमत देत नाहीत। स्वतःचा नवरा असेल, स्वतःची मुलं असतील किंवा आपले सासू सासरे असतील, बऱ्याच वेळा त्यांचं आपल्याशी पटत नाही। सतत अपमानित व्हावं लागतं, सतत अपमान सहन करावा लागतो। काहीही झालं तरी आपल्याला सतत टार्गेट केलं जातं। आपण कितीही समोरच्या व्यक्तीशी चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती मात्र आपल्याशी कधीच चांगलं वागत नाही। बघा, अशा समस्या जर तुमच्या आयुष्यात असतील, तुम्हालाही शत्रूंच्या जाचापासून मुक्तता हवी असेल, शेजारची काही लोक त्रास देत असतील, त्या शेजारचे लोक जे त्रास देत आहेत त्यांच्या त्रासातून मुक्तता हवी असेल, तुमच्या घरातील लोक तुमच्याशी चांगली वागावीत, चांगली बोलावीत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आवर्जून करा। कारण आपल्यापैकी 80% लोक असे आहेत ज्यांच्या आयुष्यात ही समस्या आहे। बऱ्याच वेळा कमेंट्स असतील, बऱ्याच वेळा पर्सनल बोलणं असेल किंवा अगदी फोनवरती बोलणं असेल, मी 80% लोकांच्या ह्या तक्रारी ऐकलेल्या आहेत आणि त्यानुसार आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे। हा उपाय कुठल्याही गुरुवारी करायचा आहे। आज गुरुवार आहे, तुम्ही आजच्या दिवशी करा। समजा तुम्हाला सुतक असेल, सुयर असेल किंवा जर मासिक धर्म महिलांना असेल तर त्यांनी हा उपाय करू नये। बाकी कुणीही, अगदी म्हातारी व्यक्ती असेल, तरुण मुलं असतील किंवा ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे मातीचं भांडं। मातीची छोटी पंटी घेतली तरीही चालेल किंवा मातीचं तुमच्याकडे एखादे छान भांडं असेल ते घेतलं तरीही चालेल। यासोबत आपल्याला घ्यायचे आहेत 7 लवंगा आणि त्याच्यासोबत भीमसेनी कापूर। बघा, भीमसेनी कापूर हा लवकर प्रभाव दाखवतो। भीमसेनी कापूर हा क्षणात नकारात्मकता शोषतो, म्हणून भीमसेनी कापूर हा उपायांसाठी सर्वात प्रभावी असतो। 7 भीमसेनी कापराच्या वड्या, 7 अख्ख्या लवंगा आणि मातीची पंटी। त्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे थोडीशी मध, जी मध पूजेसाठी आपण वापरतो। ही मध 1 बॉटल भर किंवा तुम्हाला अगदी 1 चमचाभर भेटली तरीही चालेल। सगळ्यात पहिले संध्याकाळी, गुरुवारच्या संध्याकाळी सगळ्या ठिकाणी, म्हणजे जिथे आपण तुळशीला दिवा लावतो, देवघराच्या समोर दिवा लावतो, उंबरठ्याच्या समोर दिवा लावतो, जिथे जिथे तुम्ही दिव्यांची लागण करताय ही दिव्यांची लागण करून घ्यायची आहे। उदबत्ती ओवाळायची आहे, घरात पूर्ण सकारात्मकता पसरवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही मातीची पंटी घ्यायची आहे। ही मातीची पंटी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, जो मेन दरवाजा असेल, या मेन दरवाजाचा जो आपला उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या मध्यभागी, मध्य ठिकाणी ही तुम्हाला मातीची पंटी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कापराची वडी ठेवायची आहे। सगळ्यात पहिले कापूर पेटवायचा। जसा कापूर पेटेल, कापूर प्रज्वलित होईल, तसं त्या कापरामध्ये 1 लवंग मधात बुडवून आपल्या उजव्या हातात घेऊन ती अभिमंत्रित करायची। ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात परत यावं, ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यातून निघून जावं, शत्रू असेल तर त्याचा त्रास कमी व्हावा, कुणी लांब गेलं असेल त्यांनी जवळ यावं, जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवा आहे किंवा जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला नको आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा। तुम्हाला लवंग मधात बुडवून उजव्या हातात ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे, ओम ओम ह्रीम ह्रीम ओम ह्रीम ह्रीम सुहास, ओम ह्रीम ह्रीम सुहास, वशाय वशाय स्वाहा,
ओम श्रीं ह्रीं सुहास वशाय वशाय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं सुहास वशाय वशाय स्वाहा. जो व्यक्ती हवा असेल त्यासाठी सुद्धा हाच मंत्र आणि जो व्यक्ती नको असेल त्यासाठी सुद्धा हाच मंत्र. हा मंत्र 7 वेळा म्हणायचा आणि ती मधात बुडवलेली लवंग त्या अग्नीत, त्या कापराच्या पेटत्या अग्नीमध्ये टाकायची. पुन्हा त्यामध्ये कापराची एक वडी घालायची, दुसरी लवंग मधात बुडवायची, पुन्हा ती उजव्या हातात घ्यायची. सेम याच पद्धतीने 7 वेळा मंत्र म्हणायचा. अभिमंत्रित केलेली ही मधातील लवंग पुन्हा त्यामध्ये अर्पण करायची. अशा घेतलेल्या 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कापरामध्ये, तो जो कापूर पेटवतोय त्या कापरामध्ये तुम्हाला एक एक लवंग प्रज्वलित करायच्या आहेत. 7ही लवंगा पेटल्या, पूर्ण 7ही लवंगा प्रज्वलित झाल्या की त्यानंतर त्या लवंगांची जी विभूती तयार होईल, लवंग ज्या आहे त्या जळल्यानंतर काही जळल्या असतील, काही थोडंसं बाकीही असेल, जे काही असेल हे सगळं थोडंसं थंड होऊ द्या. त्यानंतर एक काळ्या रंगाचं छोटंसं कापड घ्या, छोटं काळ्या रंगाचं कापड. त्या काळ्या रंगाच्या कापडावरती ही संपूर्ण विभूती जी आहे ती काढून घ्या. ही विभूती संपूर्ण काळ्या रंगाच्या कापडावर काढायची, कापडाला घट्ट गाठ मारायची आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची. आता ही किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुम्हाला शत्रूचा त्रास पूर्णपणे कमी होत नाहीये, तुमच्या आयुष्यातून लांब गेलेली ती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाहीये, तुम्हाला ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात हवा आहे तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाहीये, किंवा तुमच्या शेजारचा व्यक्ती सतत नजर लावत आहे, त्रास देत आहे, त्यासाठी हा उपाय केला असेल आणि त्या व्यक्तीचा त्रास कमी होत नाहीये, तोपर्यंत ही विभूती आपल्या घरात दक्षिण दिशेला अशीच ठेवायची. जेव्हा 15 दिवसात, 21 दिवसात किंवा अगदी तुम्हाला 1 महिन्यात, 1.5 महिन्यात वाटेल की आता माझ्या आयुष्यात मला अनुभव येत चाललेला आहे, घरात कुठेतरी लाभ झालेला आहे, शत्रुपीडा त्रास कमी झालेला आहे, माझ्या जवळची हक्काची व्यक्ती आता माझ्याशी नीट वागत आहे, अशा वेळेस घराच्या आत असणाऱ्या दक्षिण दिशेला लावलेली ही विभूती तिथून काढा आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्या ठिकाणी ही विभूती टाकून द्या. खूप साधा, खूप सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.